थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 27 सप्टेंबरच्या भागात जेव्हा तेजसला समजतं की मानसीचा नाही तर तेजसचाच बघण्याचा कार्यक्रम आहे, तेव्हा धक्क्यानेच तेजस सुनंदाकडे जाऊन तिच्या पाया पडतो आणि ते लग्न करायचंच नाही आहे असं सांगतो. सुनंदा विचारते की अरे परंतु तेजस, तूच तर सांगितलं होतंस ना की तुला जोडीदार हवी असं सांगितलं होतं ना. खरं तर सुनंदा मानसीच्या खोलीकडे बोट करून इशारे करून तेजसला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तेजसला तो इशारा कळलेला देखील असतो. तेव्हा तेजसला सुनंदाला त्याच्या आईला कसं समजवावं तेच कळत नाही. तो सांगतो की आई अगं, मी सांगितलं होतं की जोडीदार हवा आयुष्यात, परंतु हिला हवा असं सांगितलं होतं. मागणी नव्हती केली मी तुझ्याकडं. तेव्हा सुनंदा सांगते की अरे परंतु तुझ्याकडे ते मंगळसूत्र सापडलं होतं ना. तेव्हा तेजस सांगतो की आई अगं, ते माझं नव्हतं, ते मी तुला सांगितलं ना. तेव्हा सुनंदा समजूनच घेत नाही तेजसला. ती उलट त्याला सांगते की हे बघ, आता आमच्या समोर उगाचच स्वतःच्या भावना मारू नकोस. तेजस तिथे सुनंदाला सांगतो की आई अगं, खूप मोठा गैरसमज झाला आहे, प्लीज माझं ऐकून तरी घे. तेव्हा सुनंदा सांगते की हे बघ तेजस, आता खोडा घालू नकोस, ती मंडळी यायला देखील निघाली असतील. तर तेजस म्हणतो की अगं आई, जोडीदार हवा आयुष्यात, परंतु इतक्यातच आबा सांगते की हो ना, हवा ना, मग तयार हो ना लग्नाला. त्याच वेळेस तेजस तिच्यावरती चिडतो आणि तिला सांगतो की गप ग, तुला काय माझ्या वरातीत नाचायची घाई झाली आहे का, शांत राहा जरा. तेजसने खूप समजावण्याचा प्रयत्न करून देखील सुनंदा त्याचं काहीच ऐकून घेत नाही. त्याला उलट ती सांगते की हे बघ तेजस, ती मंडळी केव्हा येतील, तू तयार हो. इतक्यातच गीता तिथे येते. गीता विचारते की भाऊजी, अहो तुम्ही अजून तयार झाला नाहीत. तेव्हा तेजस विचारतो की अच्छा, म्हणजे तुम्ही दोघंही आहात का या वधूवर सूचक मंडळात. तर आभा गीताला सांगते की अगं बघ ना वहिनी, मी केव्हापासून शर्ट घेऊन तयार आहे, परंतु दादा ऐकायलाच तयार नाही आहे. तर त्यानंतर सुयोगला तेजस विचारतो की अच्छा, म्हणजे तू पण आहेत का यामध्ये सामील, जरा ये बाजूला ये, असं सांगत तेजस त्याला खेचतच बाजूला घेऊन जातो. तर तेजसला पाहायला येणारी मुलगी गार्गी असल्याचा जेव्हा सुयोग खुलासा करतो तर तेजस डोक्याला हात लावतो. तो सांगतो की ती आहे, नेहमी ती मान खालती घालून तर असते. सुयोग चिडतो. सुयोग तिथे तेजसला सांगतो की हे बघ, गार्गीबद्दल मी काहीच ऐकून नाही घेणार आहे, कारण गार्गी फक्त माझी आहे. तेव्हा तेजस विचारतो की हां, आणि हे कधीपासून घडलं. तेव्हा सुयोग सांगतो की कॉलेजपासून. तर सुयोग आता स्टोरी सांगायला लागणार इतक्यात तेजस त्याला थांबवतो आणि त्याला सांगतो की गप ना आता, तुझी स्टोरी मी नंतर कधीतरी ऐकेन. तेजसला आता विचार पडलेला असतो की हे लग्न कसं मोडायचं ते, कारण तिच्या घरूनही आणि इथूनही होकार मिळणार हे तेजसला चांगलंच माहिती असतं. तेजस सुयोगला सांगतो की अरे, यांनी बघण्याचा कार्यक्रम ठेवला आहे माझा. खरं तर मी स्वतःच रणजितराव आणि मानसी यांचा बघण्याचा कार्यक्रम ठेवला होता आज. रणजितराव इथे केव्हाही येतील. तेजसला खूपच टेन्शन आलेलं असतं. तेजस सुयोगला सांगतो की हे बघ सुग्या, आज फक्त मानसी आणि रणजितराव यांचाच बघण्याचा कार्यक्रम होणार आहे या घरात. तर सुयोगचा नुसता गोंधळ उडालेला असतो, कारण त्याला फक्त माहिती मिळालेली असते की तेजसचा गार्गीसोबतचा बघण्याचा कार्यक्रम आहे. सुयोग चिडतो आणि तेजसला सांगतो की हे बघ तेजा, या घरात बघण्याचा कार्यक्रम होणार, तोही एकच, परंतु तुझा आणि मानसीचा, कारण तो रणजित तिच्यासाठी अजिबात योग्य मुलगा नाही आहे. तेव्हा तेजस चिडतो आणि सुयोगला सांगतो की आता काय खाऊन आला आहेस तू, आता जर पुढे काही बोलणारा तर चप्पल काढून मारेन. सुयोग तेजसला समजावतो. तो सांगतो की हे बघ तेजा, अगदी लहानपणापासूनचा मी तुझा चांगला मित्र आहे आणि म्हणून मी तुला चांगला ओळखतो. तुझं मन एक सांगतं आहे आणि तू दुसरंच काहीतरी करतो आहेस. तुझ्यासाठी फक्त लकी चार्मच योग्य आहे. तेव्हा तेजस चिडतो आणि सुयोगला सांगतो की हे बघ सुयोग, माझा हात उठेल आता. श्रीखंडाची गोळी आणि गाडी यांचा कधी मेळ बसतो का. तेजस सुयोगला सांगतो की हे बघ, मला खरं तर गार्गीसोबतच काय, मिस लकी चार्म, बाकी कोणत्याही मुलीशी लग्न करायचंच नाही आहे, कारण या घरात त्या मुलीला घेऊन येऊन मला पुन्हा त्याची गीतावहिनी करायची नाही आहे. तुला माहिती आहे ना सुयोग की घरामध्ये काय चाललेलं असतं ते. तेव्हा सुयोग सांगतो की अरे, म्हणजे तू गार्गीला नकार देऊ शकतोस, मग दे ना. तेव्हा तेजस सांगतो की नाही ना, नकार देऊच शकत नाही मी तिला, कारण आपल्या सो कॉल्ड समाजात जर मुलाकडून नकार आला ना तर असं समजतात की जसं काही त्या मुलीमध्येच काहीतरी खोट आहे. तेव्हा तिथे सुयोग सांगतो की अरे परंतु तेजा, असं पण मी गार्गीला सांभाळून घेईन ना. तेव्हा तेजस सांगतो की हे बघ सुयोग, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की
गार्गीच्या घरूनच मला नकार येईल. तर आभा सांगते की झाली आहे सगळी तयारी. तेव्हा गीता सांगते की हो, परंतु जाऊबाई आणि त्याचे 2 चेले इथे नाही आहेत ना, म्हणून सगळं काही चांगलं पार पडतं आहे. तर इकडे विनोद, छाया या दोघांनाही, सुयोग, गीता या दोघांनीही चांगलंच उल्लू बनवलेलं असतं. कारण सांगितलेल्या ठिकाणी ते दोघे येतात आणि त्यांना तिथे एक बसलेला व्यक्ती तोच असल्याचं वाटतो. तेव्हा छाया त्याच्यासमोर बल्ब धरते आणि त्याला सांगते की आयत्यावर कोयता आणि माझ्याकडे बघता. तर तिने कोड वर्ड सांगितलेला असतो, परंतु तो तिलाच पागल म्हणतो आणि तेथून निघून जातो. दोघेही खूप वेळ तिथेच थांबलेले असतात. तिथे इतरांची चौकशी करत असतात. जो कोडवर्ड त्यांना सांगितलेला असतो तो कोडवर्डही सांगत असतात, परंतु तो फोन सुयोगनं केला आहे हे अजूनही त्यांना माहिती नसल्याने दोघेही चांगलीच मूर्खात निघालेले असतात. दोघेही इकडे तिकडे पाहत असता विनोदचं लक्ष पाठीमागे असणाऱ्या मुलीकडे जातं आणि तो छायाला सांगतो की बहुतेक हीच मुलगी आहे. तेव्हा छाया विचारते की परंतु पुरुषांच्या आवाजातून तुम्हाला फोन आला होता ना? तेव्हा विनोद सांगतो की बंद बल्ब. अगं, ज्या प्रकारे त्या मुलीने कपडे घातले आहेत, तिने ज्या प्रकारे फोन पकडला आहे ना, त्यावरून मला असंच वाटतं आहे की तिनेच आपल्याला फोन केला असणार आहे. कारण आजकालच्या जगात काही होऊ शकतं. तिनेच पुरुषांचा आवाज काढून आपल्याला फोन केला असावा. त्या दोघांचाही खूप मोठा गैरसमज होतो. विनोद आता ठरल्याप्रमाणे तो त्या मुलीकडे जातो आणि 2 टोमॅटो असं समोर धरत तिला तो कोडवर्ड सांगतो. ती खूप चिडते आणि पर्स घेऊन जाता विनोदला बदलायला लागते. छाया तेथून आता पळूनच जाते. छाया चहाच्या टपरीमागे लपली असता विनोद तिच्यावरती चिडतो आणि तिला सांगतो की नवऱ्यावरती संकट कोसळलं आहे आणि इथे लपून बसतेस. तेव्हा छाया सांगते की मी तुम्हाला मगापासून म्हणते की इथे काहीच होणार नाही आहे, चला घरी. तुम्हाला यायचं असेल तर या, मी तर चालले, असं सांगून ती निघूनच जाते. परंतु विनोद काही केल्या 20,000 रुपये घेतल्याशिवाय जाणारच नाही असा त्याने निश्चय पक्का केलेला असतो. तर प्रभुनिवासामध्ये सर्वच जण गार्गीच्या कुटुंबियांची वाट पाहतात. इतकेतच सुयोग त्यांना सांगतो की गार्गीचे कुटुंबीय आले आहेत. तेव्हा पाहुणे आल्याचे कळतात सर्वजण सावध होतात. तर त्यानंतर सुनंदा ही गार्गी तिच्या आईबाबांसोबत बसते आणि गीता तिथे सांगते की तर मी तुम्हाला घरच्यांची ओळख करून देते. तेव्हा गार्गीचे बाबा सांगतात की प्रभू, यांना कोण ओळखत नाही. तर गार्गीची आई विचारते की कार्यक्रम आपण इथेच करायचा आहे अंगणात की घरामध्ये? तेव्हा सुनंदा सांगते की नाही, इथेच करायचं आहे अंगणात. तर आभा सांगते की हो, आमचे फॅमिली फंक्शन्स शक्यतो आम्ही अंगणातच साजरा करतो. तेव्हा गार्गी सांगते की हो, विसर्जनाच्या दिवशी मी आले होते ना, तर विसर्जन देखील अंगणातच केलं होतं, खूप छान झालं होतं. तर त्यानंतर सुनंदा ही तेजसची ओळख करून देते. तर सुनंदा इशाऱ्याद्वारे तेजसला गार्गीच्या आईवडिलांना नमस्कार करायला सांगते, परंतु गार्गीचे आईवडील थांबवतात. तर त्यानंतर तेजस परत येतो. त्यानंतर सुनंदा घरच्या सगळ्यांची ओळख करून दिल्यानंतर सुयोगची देखील ओळख करून देते. तेव्हा सुयोग गार्गीला विचारतो की तू मला ओळखलंच असशील? तर सगळ्यांसमोर खूप मोठा पचका करत गार्गी सांगते की नाही, आपण याआधी कधी भेटलो आहोत का? सुयोग तिथे चांगलाच तोंडावर पडलेला असतो आणि तेजस त्याच्यावरती हसत असतो. सुयोग खूपच चिडलेला असतो. त्यानंतर तो स्वतःचा राग शांत करतो आणि गार्गीला विचारतो की अगं, आपण कॉलेजपासूनचे मित्र आहोत ना? तेजससोबत मी कायम असायचो, तू बघायचीस ना? तेव्हा गार्गी सांगते की नाही, माझं फक्त यांच्याकडेच लक्ष असायचं, मागचं पुढचं मला काहीच दिसत नव्हतं. तेव्हा गार्गीने तेजससमोर सुयोगचा खूप मोठा पचका केलेला असतो. तेजसला सुयोगवरती खूप हसू येत असतं. तर निधीने तेजसच्या बघण्याचा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर पाहुणे मंडळी देखील आला आहे ही बातमी संपदाला सांगते. एकतर मानसी आधीचीच दुखावली गेलेली असते. त्यातून निधी तिच्या जखमेवर मीठ चोळते. ती सांगते की ताई, अगं, आपल्याला कल्पना सुद्धा नव्हती. हे बघ, विसर्जनाच्या दिवशी दारामध्ये तू ज्या मुलीला धडकली होती ना, त्याच मुलीसोबत त्यांचा बघण्याचा कार्यक्रम होतो आहे. तेव्हा मानसीला तर सगळंच माहिती असतं, कारण आधीच सुनंदाने तिच्या कानावरती सगळं घातलेलं असतं. तर निधी तिथे हट्टच धरते. ती सांगते की चल ना, आपण तिथे थांबून बघूयात. तेव्हा मानसी सांगते की निधी, हा त्यांचा घरचा कार्यक्रम आहे ना, आपण मध्ये का जायचं? तेव्हा निधी सांगते की अगं ताई, आपण काय त्यांच्यामध्ये जाऊन बसणार आहोत का? इथून बाजूला थांबून बघूयात ना. अगं आई, तू तरी सांग ना. मानसी यायला तयार नसल्याने निधी तिला खेचते. तिला सांगते की ताई, अगं जाऊन थांबूयात ना तिथे, बाजूला थांबून तर बघणार आहोत आपण. आणि तसंही प्रभू आपल्याला म्हणजे त्यांच्या घरचंच मानतात ना.
तर त्यानंतर हट्टीपणा करत निधी मानसीला अखेर बाहेर घेऊनच जाते. बाहेर छान गप्पा रंगलेले असतात. गार्गीचे बाबा तिथे सुनंदाला सांगतात की गीताताईंनी जेव्हा स्थळ आणलं, फोटो बघता क्षणी आमची गार्गीने होकार दिला. तिने आम्हाला सांगितलं की हे तर गोल्ड मेडलिस्ट आहेत. आमच्या पोरीने खरंच नशीब काढलं. तेव्हा गार्गी सांगते की मला आत्तापर्यंत हे खूप आवडत होते, परंतु मला वाटलं की यांचं लग्न झालं असेल म्हणून मी गप्प बसले. तेव्हा सुनंदा सांगते की हो, गेली 2 वर्ष झालं आम्ही तेजसच्या लग्नाचं बघतोय. इतक्यातच तेजस सांगतो, मुद्दाम चुकीचं बोलतो, कारण त्याला काहीही करून हे लग्न मोडायचंच असतं, होऊच द्यायचं नसतं. तेव्हा तेजस सांगतो की हो, या 2 वर्षात माझे 5-50 असे बघण्याचे कार्यक्रम झाले, परंतु सर्वजण पळून गेले, फक्त तुम्हीच गणलात. तेव्हा सुनंदा सांगते की काही नाही ग, तेजसला चेष्टा करायची सवय आहे. इतक्यातच छाया विनोद दोघेही घरी आले असता त्यांच्यासमोर आता खूप मोठा खुलासा होतो की तेजसचा बघण्याचा कार्यक्रम आहे. ते दोघेही लपून छपून आता डिटेक्टिव्हगिरी करायला लागतात. तर इकडे आभाने पोहे आणले असता तेजस सांगतो की अरे वा, पोहे? अगं आई, मला सांगायचे ना, मीच घेऊन आलो असतो. नाही म्हणजे बघण्याचा कार्यक्रम आहे. बरं, आता पोहे खाल्ल्यानंतर मी तुम्हाला चालून दाखवू का? ते असं लाजून चालून दाखवतात ना, म्हणून म्हटलं. तेव्हा गार्गी सांगते की बाबा, यांचं मनावरती घेऊ नका, त्यांना चेष्टा मस्करी करायची सवयच आहे. तर आभा विचारते की दादा, तुला पोहे हवे आहेत का? तेव्हा तेजस सांगतो की नाही बाबा, नको. त्याने ना पित्ताशय असं खवळतं. तेव्हा गार्गीचे बाबा विचारतात की अच्छा, म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे काय? तेव्हा तेजस मुद्दाम खोटं सांगतो की हो, प्रचंड त्रास आहे. तर मानसी लपून आता हे सगळं पाहत असते आणि तिच्या मनाची खूप घालमेल होत असते, कारण तिला सतत फक्त हेच वाटत असतं की तेजस तिचाच आहे, त्याचं कोणासोबतही लग्न होऊच नये. गार्गीचे बाबा तिथे तेजसला सांगतात की मला देखील ॲसिडिटीचा त्रास होता. मी तुम्हाला त्या स्पेशलिस्टचा नंबर देतो. मी अगदी आता ठणठणीत आहे. तेजस चांगलाच तोंडावरती पडलेला असतो. ओव्हर ॲक्टिंग करून स्वतःच अडकलेला असतो. सुनंदा त्यांची माफी मागते आणि त्यांना सांगते की माफ करा, आम्ही बघण्याचा कार्यक्रम करण्याआधीच गार्गीला आमच्या घरी बोलावलं. तेव्हा गार्गीचे बाबा सांगतात की हो, खरं तर प्रभू कुटुंबाचं नाव ऐकता क्षणी आम्ही परवानगी दिली. तर त्याचनंतर गार्गीची आई सांगते की खरोखरच तेजस आणि गार्गी यांची जोडी छान जुळेल. मानसीचे डोळे पाणावलेले असतात. तिला खूप वाईट वाटत असतं. मनावरती दगड ठेवून ते सगळं समोरचं दृश्य सहन करत असते. तर तिथेच आता विनोद छाया या दोघांनाही तेजसच्या लग्न जमवण्याचा कार्यक्रम आहे याचा खुलासा झालेला असतो. तर छाया विनोद पटकन तेथून पळतात, बाजूला जातात आणि गायत्रीला फोन करून ही बातमी देतात. तर गायत्रीचा देखील गैरसमज होतो. ती सांगते की म्हणजे आता रणजितचा बघण्याचा कार्यक्रम असेल ना. तेव्हा छाया सांगते की अरे, रणजित आणि तेजसची जोडी कसली वाईट दिसेल. गायत्रीला कळतच नाही. तेव्हा विनोद छायाच्या हातून फोन काढून घेतो आणि तिला सांगतो की काय दीदी, आपला अंदाज चुकला आहे. इथे रणजितचा नाही तर तेजसचा बघण्याचा कार्यक्रम चालू आहे. गायत्रीला जबरदस्त झटकाच बसतो. गायत्री सांगते की म्हणजे माझ्या न कळत हे सगळं चालू आहे तर, आणि ती पटकन फोन ठेवून देते. इकडे तर गीता सांगते की आपल्या गप्पा गोष्टी तर होतच राहतील, परंतु गार्गी आणि भाऊजी या दोघांनाही बोलण्यासाठी वेळ द्यायला हवा ना. तेव्हा तेजस तोंड कसं तरीच करतो आणि तिला सांगतो की कशाला. तर गार्गी विचारते की म्हणजे तुमच्या काही आवडीनिवडी असतील तर सांगा ना. तेव्हा तेजस विचारतो की म्हणजे माझ्या आवडीनिवडीबद्दल मीच सांगायचं का? मानसी तेथून निघून जाणार इतक्यातच संपदा तिला अडवते. मानसीला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होत असतो, परंतु स्वतःचं दुःख लपवून तेजससाठी ती खूप मोठा त्याग करायला निघालेली असते. परंतु दोघांचाही तितकाच मोठा गैरसमज झालेला असतो, कारण तेजसला रणजित सोबतचा बैठक वाटत असते आणि मानसीला तेजसला गार्गीसोबत लग्न करायचंच आहे असं वाटत असतं. इतक्यातच तेजसचं लक्ष मानसीकडे जातं आणि तेजसच्या डोक्यात प्लॅन शिजतो. त्यानंतर तो सर्वांसमोर सांगतो की या आहेत ना, या सांगतील तुम्हाला माझ्याबद्दल. काळ्या ड्रेस घातलेल्या, काळं मन असलेल्या, जबरदस्ती आमच्या घरात घुसलेले हे भाडेकरू, त्यांना ना माझ्याबद्दल सगळं माहिती आहे. ते तुम्हाला सांगतील. उगाच तुमच्या मनात शंका कशाला ना. तेव्हा आभा चिडूनच तेजसला म्हणते की दादा कशाला, तिला का बोलवतोयस? तेव्हा तेजस सांगतो की ओ, तिकडे तोंड लपवून काय उभे आहात, या ना मैदानात, या जरा. येऊन सांगा या लोकांना मी कसा आहे, काय वागतो. नाही म्हणजे नेहमी तेजस असा आहे, तेजस तसा आहे असं करत असता ना. मग आता मैदानात येऊन सांगा सगळं. तेव्हा मानसी पुढे येते.
तर तेजस मुद्दाम तिला डिवचत असतो, तिला रागाला घालवत असतो, जेणेकरून मानसी रागाच्या भरामध्ये चुकीचं काहीतरी बडबड करेल आणि हे लग्न ठरणारच नाही. तेजस हात जोडून मानसीला विनंती करतो. त्यानंतर तो सांगतो की माझ्याबद्दल वाटतेल ते बोला तुम्ही. तर मानसी गार्गीला बाजूला घेऊन जाते. तेव्हा तेजस तिच्या बाबांना सांगतो की बरं झालं यांनी बाजूला घेऊन गेलं, आपल्याबद्दल घाल कोणी ऐकूच शकत नाही ना. मानसी गार्गीला बाजूला घेऊन आली असता तेजसही तिच्या पाठोपाठ येतो आणि तो सांगतो की सांगा ना, माझ्याबद्दल जे वाटतंय ते सांगा. तेव्हा मानसी चिडते आणि तेजसला सांगते की मला सांगायला सांगितलं आहे ना, मग जरा शांत बसा. तेव्हा मानसी गार्गीला सांगते की हे ना आधी ऐकूनच घेत नाहीत कोणाचं म्हणणं. परत तेजसमध्ये बोलतो. तो म्हणतो की हां, मला ऐकून घ्यायचंच नसतं, मी ना पूर्ण बहिराच होतो, हड. तेव्हा पुन्हा मानसी चिडते आणि त्याला सांगते की पुन्हामध्ये बोललात का, शांत बसा म्हटलं ना. तर मानसी तिथे गार्गीला सांगते की खरंच खूप चांगले आहेत ते, कोणाचं काहीच ऐकून घेत नाहीत. म्हणजे जर एखादा माणूस जर त्यांच्याबद्दल कौतुक करत असेल तर ते स्वतःचं कौतुक ऐकून घेत नाहीत. ते जेव्हा जेव्हा सोबत असतात तर तेव्हा खूप सुरक्षित वाटतं. एखादा जर रडत असेल, दुःखी असेल तर त्याला हसवण्याचं काम करतात ते ना खूप चांगले मित्र होऊ शकतात. त्यांच्यासोबत गप्पा मारण्यामध्ये कधी वेळ जातो कळतही नाही. तेजस आता धक्क्यातच असतो, कारण तेजसने खरं तर मानसीला मदतीला बोलावलेलं असतं. त्याच्याबद्दल सगळं चुकीचं तिने सांगावं गार्गीला असं त्याला वाटत असतं. परंतु मानसीच्या मनात तर तेजसबद्दलच्या ज्या भावना असतात त्या आता उफाळून वर आलेल्या असतात आणि गार्गीला तिने तेच सांगितलेलं असतं जे मानसीला स्वतःला तेजसबद्दल वाटतं. हे बघा, मी अजून काय बोलू त्यांच्याबद्दल, एवढंच सांगेन की ते तुमचे चांगले मित्र होऊ शकतात, खूप चांगले आहेत ते, कारण आत्ताच ओळखायला लागले आहे ना मी. असं सांगून मानसी पळतच तेथून निघून जाते. मानसी तिच्या घरात गेली असता संपदाही तिच्या मागे येते. मानसी खूप रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं तेजसचा हात गार्गीच्या हातामध्ये देणे. तेव्हा संपदा सांगते की हे बघ मानसी, तुझ्या मनात जर काही असेल तर असं अवसान गाळून नाही चालणार आहे. तू आत्ताच्या आत्ता उठ, तुझ्या मनातल्या सगळ्या भावना आपण तेजस साहेबांना सांगूयात. परंतु मानसी तयार होत नाही. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. तर गार्गीच्या घरचे सगळे निघून गेलेले असतात. तेव्हा गायत्री तेजसला चॅलेंज करते. ती म्हणते की माझं गुडविल न वापरता, प्रभू घराण्याचं नाव न लावता स्वतःच्या जीवावरती इतका विश्वास कमवून दाखव की एखाद्याला तू सत्याचं जग वाटलं पाहिजे, त्याच्यात सर्वस्व वाटलं पाहिजे. आता मी पण बघते की कोणती मुलगी तुझ्या प्रेमात पडून तुझ्यासोबत लग्न करायला तयार होईल ते. इतक्यातच मानसी मोठ्यानेच म्हणते की मी तयार आहे यांच्याशी लग्न करायला. घरातली सर्वच जण धक्क्याने मानसीकडे पाहतात. तर त्यानंतर मानसी तिच्या खोलीत गेली असता तेजस तिला विचारतो की का स्वतःच्या पायावरती दगड मारून घेताय मिस लकी चार्म. तेव्हा मानसी तेजसला मंगळसूत्र दाखवते आणि त्याला सांगते की मी वचन दिलं आहे तसं. अखेर आता मानसीने स्वतःहून संपतरावांच्या वचनाचा खरा अर्थ तेजसला सांगितला आहे. तर नियती तेजस मानसी यांना एकत्र कसं आणणार आणि त्यानंतर त्या दोघांचं लग्न कसं होणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.